हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज लोणी काळभोर गावामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी येणार आहे. तर तो क्षण मी आज अनुभवण्यासाठी येत आहे. तर लोणी काळभोरमध्ये एक मोठं मैदान आहे, तुम्ही बघू शकता, जिथे पालखी विसाव्यासाठी तयारी केली जात आहे. तर आज इथे संत तुकाराम महाराजांची पालखी त्याचे आगमन होणार आहे. तर त्यासाठी इथे मस्त तयारी चालू आहे. भव्य रांगोळी काढत आहेत. तर आपण थोडे क्षण इथले शूट करूया. तर आपण इथे बघतोय मस्तपैकी रांगोळी काढतात. मोठी रांगोळी आहे, एक 10-15 जण मिळून रांगोळी काढतात. तसेच इकडे पुढे बघाल तर इथं मस्तपैकी टेंट्स उभे केलेत, जिथे वारकऱ्यांची राहण्याची सोय केलेली आहे. आता बघूया आपण जिथे पालखी थांबणार आहे तिथं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. तर ते आपण बघूया. तुम्ही इथं बघू शकताय की मस्त पानांनी सजावट केलेली आहे आणि सुस्वागतम असं या अक्षरात लिहिलेलं आहे. मस्तपैकी रांगोळीसुद्धा काढलेली आहे. आज जाऊन बघूया. मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. तिथे मोठा हॉल आहे. त्या हॉलमध्ये वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांची पेंटिंग केलेली आहे. मस्त दिसते पेंटिंग्स. मग येथे एक विठ्ठलाची प्रतिकृती तयार केलेली आहे. मस्त पेंटिंग काढलेली आहे. फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. पुढे जाऊन आपल्याला अजून एक पेंटिंग दिसते, वॉल पेंटिंग. इथं एक मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे. जय हरी विठ्ठल. बारक्या पोरांचे फोटो सेशन चालू आहे आणि मेन आकर्षण मस्त फोटो आहे की जिथे संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पेंटिंग दाखवलेली आहे. तर असं आहे वातावरण जिथे पालखी विसाव्यासाठी येणार आहे. तर बघितलं तुम्ही, मस्त डेकोरेशन झालेलं आहे या हॉलमध्ये. फुलांचं डेकोरेशन, इकडं मस्तपैकी पेंटिंग्ज आहेत. पेंटिंग्स मला खूप आवडतात आणि भारी भारी डेकोरेशन केलेलं आहे. तर जाऊया आपण पालखी कुठंपर्यंत आले त्याचं दर्शन करायला. आता सध्या ती मेन रोडवर असेल. आपण मेन रोडवर जाऊया संत तुकाराम महाराजांची पालखी बघण्यासाठी. आपण मेन रोडला. तर अजून तरी पालखी दिसत नाही. थोडीफार गर्दी आहे, थोडीफार दंगा आहे.
खूप लांबपर्यंत चालत आलो आहे आणि आपल्याला संत तुकाराम महाराजांची पालखी दिसत आहे. तर काहीच आपल्याला आता पालखीचं दर्शन होत आहे. तर मित्रांनो, आपण पालखीच्या जवळ आलेलो आहे. थोड्याच वेळात आपल्याला पालखी दिसेल. बघूया. चालता चालता आपण पालखीच्या जवळ आलेलो आहे. वेटीजवळ संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्याला आहे. तुकाराम महाराजांची पालखी मांडलेली आहे. आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायला जाऊया. वेगळ्या दर्शनानंतर हॅलो गाईज, पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. पादुकांचे दर्शन घेऊन आलेलो आहे. खूप भारी वाटते. पादुकांना स्पर्श करून आल्याचा एक वेगळाच आनंद असतो. तिथं भरपूर गर्दी आहे. त्या गर्दीतून जाऊन पादुकांना हात लावणे एक भारी गोष्ट आहे. पादुकांचं दर्शन घेऊन तुम्हीसुद्धा तुमच्या गावामध्ये जर पालखी सोहळा होत असेल, तुम्हीसुद्धा पालखीचं दर्शन घ्या. या वारीमध्ये सामील व्हा. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी आलेली आहे लोणी काळभोरमध्ये आणि आजचा सोहळा संपन्न झालेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.